जांभे पूर्वी पार आमच्या बापाने जी समजा चौडी म्हणून जागा राखली तर आमची बी आजपर्यंत आम्ही तिचा सार भरलेला आहे. म्हणजे बाप मेल्यानंतर आम्ही सुद्धा चावड्या भरलेत बरं का. परंतु काय झालं त्यावेळेला झाले माडिक वारस, म्हणजे ते मगाशी सांगितलं नाही, हे माडिक झालं वारस त्या जमिनीला. मालकाकडनं ती जमीन देशमुख साहेबांनी हडप केलेली आहे. काय नाव? प्रभाकर देशमुख. ते त्यावेळेला आयुक्त होते. आयुक्त होते बरं का. त्यांनी ती आज त्यांच्या नावावर हडप केली. ते आता 15 दिवस होऊन आम्हाला दमदाटी आमच्या गावात येऊन करतात आणि पोलीस कंप्लेंट बी आमच्यावर करतात आणि आमच्या साडे जाऊन तिथे बी कालच्याला कंप्लेंट आमच्यावर करतात. आज रोजी पोलीस स्टेशनला आमची कंप्लेंट आहे. परंतु हे जर जिल्हाधिकाऱ्यांनी जर काय ह्याचा निकाल लावला नाही तर तिथं आम्ही आत्मदान करूया असं आमचं म्हणणं आहे. का करा मागतात हां मस्त सर्व. 30 नंबर हा 300 एकरचा जवळजवळ गट असून पहिल्यापासून आमच्या 3 पिढ्या 4 पिढ्या ह्या 4 पिढ्यात त्यांनी सर्वांनी घरपट चावडी भरलेली आहे. त्याला 109 खातेदार आहेत आणि 109 खातेदार असून देशमुखनी ते आयुक्त असताना स्वतःचा वर्ण अधिकार दाब देऊन स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी करून घेतली आणि गावाला असंच ठेवलेलं आहे. तर ह्याच्यात अख्ख्या गावाचा जरी प्राण गेला तरी आम्ही ती प्रॉपर्टी त्याला देऊ शकत नाही. आमची अशी मागणी आहे की जांभे गावामध्ये जात इनाम नष्टीकरणाबाबत 1952च्या कायद्यानुसार 1955 तो 160 फेरफार क्रमांक झालेला आहे आणि तो मंजूर आहे. त्या फेरफारचा 7/12 सदरी अंमल द्यावा. आमची एवढीच सगळ्या ग्रामस्थांची प्रामाणिक मागणी आहे. आमच्या गावामध्ये 1 ते 66 गट आहेत जांभे गावामध्ये. त्यातील 1 ते 66 गट संपूर्ण जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तत्कालीन प्रांतांच्या आदेशानुसार आणि तहसीलदारांच्या आदेशानुसार ते गट सर्व गट खालसा झालेले आहेत. तरीसुद्धा चुकून एक गट शिल्लक राहिला होता. त्या गटावर काही महसूल अधिकाऱ्यांनी संगनमत करून त्यांना सोबत घेऊन त्या गटांवरती चुकीच्या नोंदी अंमलात आणण्यात आल्या आणि त्या नोंदी अंमलात आणल्याच्या नंतर त्या गटाची विक्री करण्यात आली त्या क्षेत्राची. आणि क्षेत्र घेणारे मोठे धनदांडगे आहेत ते आम्हाला प्रेशराईज करतात, तुमच्या गुन्हे दाखल करू, तुम्हाला असं करू, तुम्हाला तसं करू, तुम्ही आमच्या प्रॉपर्टीमध्ये उभं राहायचं नाही आहे. आता 10 ते 15 दिवस झाले हे आमच्या गावामध्ये हा तमाशा चालू आहे. तर ती प्रॉपर्टी आमचीच आहे. त्या जागेची आम्ही गेली 100 वर्ष चावडी भरलेली आहेत सर. त्यामुळे ती आम्ही प्रॉपर्टी कोणालाही देणार नाही आहे. त्या संबंधित आम्ही महसूल अधिकाऱ्यांनाही भेटलेलो आहे, महसूल मंत्र्यांना. त्यांनी तसे आदेश दिलेले आहेत जिल्हाधिकारी सातारा आणि RD सातारा यांना की रिसर बाबा ह्या फेरफारची काय गोष्ट असेल ते रिसर तुम्ही सुनावणी घेऊन व्यवस्थित सगळा रिसर्च घेऊन तुम्ही आम्हाला त्याचा अहवाल सादर करा महसूल मंत्र्यांना शासनास. RD सातारा आता त्यांनी असं सांगितलेलं आहे की या संदर्भात आम्ही चौकशी करू आणि मिटिंगचं आयोजन करायचं तर मिटिंगचंही आयोजन करू आणि तसं पुढं काय जे काय होईल ते आपल्या सगळ्यांसमोर असेल. या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठला राजकीय हस्तक्षेप तुम्हाला वाटतो का? नाही, राजकीय हस्तक्षेपाशिवाय एवढा मोठा विषय होऊ शकत नाही असं माझं तर मत आहे आणि आमच्या संपूर्ण जांभे ग्रामस्थांचं असंच मत आहे की राजकीय हस्तक्षेपाशिवाय हा विषय होऊ शकत नाही. मग ज्यांचा कोणाचा हस्तक्षेप याच्यामध्ये असेल ते चौकशी दरम्यान निदर्शनास येईल आणि निदर्शन आल्याच्या नंतर मग काय असेल ते कायदेशीर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. लोकांनी आमच्यावरती काय करायचं काय नाही करायचं खोट्या गावात येऊन काहीतरी सांगायचं काहीतरी करून हे आमची प्रॉपर्टी हडप केली आणि लोकांची दिशाभूल केली असं त्या लोकांनी केलेलं आहे. मध्ये लोक घालून आणि हे जे कुणाच्या नावावरती आता प्रभाकर देशमुख म्हणतात त्यांच्या नावावरती आहे. तर त्यावेळेला ते इथं अधिकारी होते. आमच्या लोकांची अनेक वेळा इथं कंप्लेंट झालेली आहे या रानावरनं. पण ते ह्या लोकांनी वरच्या पातळीवरती मिटवलं. आम्हाला लोकांना काही कळू दिलं नाही. लोकांच्या अनाडी अजून सुद्धा कुणाला यातलं काय साथ भारत अजून कळत नाही लोकांनी. पण ही पोरं शिकलेले आताचे आहेत त्यांनी जरा ती माहिती काढली की बाबा परिस्थिती काय आहे. एकूण जागा किती आहे? एकूण जागा 300 एकर आहे. 325 एकर जागा आहे ती. 325 एकर पैकी किती जागेवर त्यांनी स्वतःच नाव लावलं? नाही, ते एकच नंबर सर्व नंबर टोटल सर्व नंबर 1 आहे आणि त्यांनी पूर्ण तो नंबर हडप केला आणि त्यांचे सगळे पार्टनर आहेत. 4-5 जण कोणतरी आहेत म्हणतात.